नाशिकमध्ये बाजार समित्यांमधल्या व्यापाऱ्यांविरोधात प्रशासनानं नोटिसा बजावल्यात। शेतकऱ्यांचा माल विकत घ्या अन्यथा परवाने रद्द करू अशी नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी 1105 व्यापाऱ्यांना दिली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे शनिवारपासून सर्व व्यवहार ठप्प झालेत। ज्या मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जाते त्या बाजारात आज शुकशुकाट बघायला मिळतोय। अंडेला माल टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, प्रशासनाने आता कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे, काय तपशील आहेत आणि सरकारने या नोटिशी बजावल्याचा काही परिणाम, तात्कालिक परिणाम दिसतोय का? हो, तात्कालिक परिणाम दिसून येतोय, कारण आता सगळ्या व्यापाऱ्यांनी आपल्या लासलगावमध्ये बैठक सुरू केलेली आहे। एकूणच ज्या काही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्या बाबतीमध्ये आता विचारविनिमय या ठिकाणी सुरू आहे की संपाच्या बाबतीत नेमकी काय भूमिका घ्यायची। मात्र आता बैठकीनंतर हे स्पष्ट होईल। मात्र सध्या प्रशासनानं कठोर भूमिका घेतल्याचं दिसतंय। बाजार समिती, नाशिक बाजार समितीने सुद्धा, बाजार समितीच्या सभापतींनी इथल्या व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत। लासलगाव बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आणि त्याचबरोबर पिंपळगाव बाजार समितीतल्या या तिघ ठिकाणी सर्वाधिक व्यवहार जिल्ह्यातले होत असतात। जवळजवळ या तिघ बाजार समित्या मिळून जवळ 200 कोटी रुपयांचा व्यवहार हा दररोज होतो। त्यामुळे या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात आलंय आणि सभापतींना त्याचे निर्देश देण्यात आलेत की तातडीनं व्यापारी आपल्या व्यापाऱ्यांनी आता व्यापारी नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र तुर्तास सरकारने व्यापाऱ्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत तातडीने व्यवहार सुरू करण्याबाबत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।